टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। मुकुंदनगरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रभाव वाढला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मुकुंदनगरच्या धर्तीवर, विरोधकांच्या अडचणी तर काँग्रेसची ताकद वाढवणार। मुकुंदनगरमध्ये आता काँग्रेसचा बोलबाला। मुकुंदनगर प्रभाग 4 मध्ये रोज नवनवीन घटना घडताना दिसत आहेत। काँग्रेस विरुद्ध MIM असा मजबूत सामना रंगणार असून आता काँग्रेसचा प्रभाव वाढताना दिसत आहे। काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, माजी आमदार शरद आहेर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब भंडारी, दीप चव्हाण, खलील सय्यद, मोहसिन शेख हे मैदानात उतरले आहेत। शम्स खान, फैयाज शेख, मिनाज खान, नसीम खान यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दंबारा हजारी दर्गा येथे चादर अर्पण करून प्रचाराची सुरुवात केली। मुकुंदनगरमध्ये आता सत्ता बदल करण्याची गरज असून मुकुंदनगरकरांनी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचं आवाहन सपकाळ यांनी केलंय। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, पाहुयात। नमस्कार, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आलेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांवर हल्ला झाला होता। एका विरोधकांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं अशी चर्चा शहरामध्ये रंगली होती आणि आज अचानकपणे काँग्रेसच्या 4 उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार निलेश लंके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत। आज उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आलेले आहेत, काय त्यांचं एकंदरीत मत आहे आपण जाणून घेऊयात। सर, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून अहिल्यानगरमध्ये आम्ही लढत आहोत आणि आज त्याच्याच प्रचाराच्या निमित्तानं आम्ही इथे आलेलो आहे। नगरच्या लोकांना आमचं आव्हान आहे की इथला विचित्रपणा आणि जगाला ताप देणारी जी प्रवृत्ती ती बाजूला सरून सर्वसमावेशक अशा स्वरूपाच्या विचारांना, संविधानाच्या विचारांना पुढे घेऊन जावं। काँग्रेसच्या लोकांवर काही दिवसापूर्वी हल्ला झाला असं म्हणलं जात आहे आणि काय त्याला कशा पद्धतीने आपण बघता? काँग्रेसला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे। अहिल्यानगरमध्ये गुंडागर्दी आहे। काँग्रेसला दाबण्याचा नाही तर या एकंदरीत जनसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। दंडेलशाही आणि गुंडाशाही इथे वाढलेली आहे। लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न इथले हुकुमशहा करत आहेत। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतो दीप चव्हाण देखील या ठिकाणी आहे। कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण पाहताय? एकदम चांगलंच आहे। लोकांचा प्रतिसाद आहे, सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर आहे, चांगल्या विचाराची लोक या पक्षाच्या बरोबर आहे आणि हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून या महानगरपालिकेमध्ये सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेसला दहशतीखाली ठेवण्यात येते। एक कोणीच नाही, कोणी दहशत करू शकत नाही। दहशत आमच्या कायद्याची आणि संविधानाची दहशत आमची आहे। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेसचा जनसागर या ठिकाणी आलेला आहे। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।